या अद्भुत कथेचे नाव आहे कल्पवृक्ष. सुंदरपूर नावाचे एक गाव होते. त्या गावात माधव नावाचा एक गरीब पण अत्यंत प्रामाणिक मुलगा राहत होता. लहानपणापासूनच जंगलातील लाकडे गोळा करून तो आपले आयुष्य जगत असे. मोठेपणी त्याला एक चांगला माणूस बनून गरीब लोकांची सेवा करावी असे स्वप्न होते. गावाच्या परिसरात घनदाट जंगल होते. जंगलात एक अतिशय जुने वडाचे झाड होते. एक दिवस लाकडे गोळा करून थकलेला माधव त्या वडाच्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसला होता. त्याचा सोबत त्याचा एक कुत्राही होता. तो भुकेलेला होता. माधवही भुकेलेला होता. तरीसुद्धा त्याने स्वतः जवळची भाकरी कुत्र्याला खायला दिली. त्याचा हा दयाळूपणा आणि प्रामाणिकपणा पाहून ते रहस्यमयी कल्पवृक्ष झाडाची सावली हरु लागली आणि अचानक झाड बोलू लागले. ते झाड फक्त पूर्णपणे प्रामाणिक असलेल्या व्यक्तीशीच बोलायचे. झाड म्हणाले, "मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. तू एक कष्टाळू, प्रामाणिक आणि संवेदनशील मुलगा आहेस. माझ्या मुळाशी शेकडो वर्षांपूर्वीचा राजाचा खजिना गाडलेला आहे. हा खजिना फक्त एका प्रामाणिक आणि परोपकारी माणसासाठीच होता. आजपासून तो तुझा झाला." झाडाच्या मुळाशी जमिनीतून सोन्याच्या नाणी वर आली. इतके सोने पाहूनही अजिबात लोभ धरला नाही. त्यानं त्या खजिन्यातून गावात गरिबांसाठी शाळा आणि रुग्णालय बांधले. गोष्टीचे तात्पर्य: प्रामाणिकपणा आणि दयाळूपणाचे फळ नेहमी गोड असते. कठीण परिस्थितीतही प्रामाणिक राहणाऱ्याला आयुष्यात भरभरून सुख मिळते.